सिकल सेल मोस्ट कॉमन हिमोग्लोबिनोपॅथी आहे महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये. सिकल सेलमुळे प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेट होते आणि एक्झॅसर्बेट पण होते. दोघांचा एकमेकांवर इफेक्ट आहे. HBSS ही होमोझायगस असेल तर तो सिकल सेल डिसीज किंवा सिकल सेल ॲनिमिया बनवतो. HBS 95% असतो, खूप सिव्हिअर आहे. त्याच्या विरुद्ध AS ॲडल्ट प्लस सिकल जर फक्त 50%च आहे तर 50%च HBS आहे, मग ट्रेट आहे. तेवढ्यात 50%मध्ये काम होऊन जातं. जर डबल S आहे तर तो 95% होऊन जातो. म्हणून आपण हायड्रॉक्सी युरिया देतो जेणेकरून HbFचं फॉर्मेशन होतं. हायड्रॉक्सी युरियाचे दोन कामं आहेत, पॉलिमरायझेशन थांबवतो आणि फिटल हिमोग्लोबिन बनवतो. तर ट्रेटला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सिम्पटमॅटिक असतो आणि गाईडलाईन सेम आहेत. HbS 45% म्हणजे 55% नॉर्मल हिमोग्लोबिन आहे, 65% इज मोर दॅन पासिंग मार्क्स. 4च प्रॉब्लेम याच्यात. पॉलिमराईज होतो, पॉलिमराईज झाल्यामुळे ऑक्लूड होतो, ऑक्लूड झाल्यामुळे मग जे काही इस्केमिया वगैरे होणार आहे. नंतर हा स्वतः हिमोग्लोबिनमुळे एंडोथेलियम इरिटेट होतं, डिस्फंक्शन होतं. हिममुळे इन्फ्लॅमेशन होतं. पहिलं पॉलिमरायझेशन स्टार्टला रिव्हर्सिबल असतं. PO2 50च्या खाली गेला की सिकलिंग होतं. सिकल झालं की विस्कोसिटी वाढते, विस्कोसिटी वाढली की तिथं सर्क्युलेशन थांबतं, पुन्हा हायपॉक्सिया होतो, आणखी सिकलिंग होते, विशियस सायकल तयार होते. विशियस सायकल तयार झाल्यावर एका लेवलनंतर मेटाबॉलिझम ॲबनॉर्मल होऊन जातं इरेथ्रोसाईट्सचं, आणखी जास्त ऑक्सिजन कमी होतं त्यांच्यामधला, त्याच्यामुळे इरिव्हर्सिबल सिकलिंग होते. म्हणजे रिव्हर्सिबलचं कन्व्हर्जन इरिव्हर्सिबलमध्ये होतो, हिमोलायसिस होतो. नॉर्मल पिरियड 120 डेजचा आहे, त्याच्यात 10% येऊन जातो 12 डेज. तर विशियस सायकल तयार होते, त्याच्यामुळे इन्फाक्शन होतं, इस्केमिया होतं आणि इन्फाक्शन इस्केमियामुळे पेन होतं. तर सर्व बॉडी ऑर्गन्समध्ये इन्फाक्शन, इस्केमिया आणि पेनचे कॉम्प्लिकेशन लिहायचे. हिमोलायसिस झाल्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढणार, तिथं टिश्यू डेड होतो आहे, त्याच्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढेल, त्याच्यामुळे नायट्रिक ऑक्साईड कमी होऊन जाईल. नायट्रिक ऑक्साईड कमी झालं की एंडोथेलियम ॲक्टिवेट होईल. एंडोथेलियम ॲक्टिवेट झालं की फर्दर त्याला RBC स्टिक होतील आणि पुन्हा ब्लॉक करतील. तर हे वॅसो ऑक्लुजन हे स्टिकिंगमुळे पण आहे, पॉलिमरायझेशनमुळे पण आहे, ॲडहेरन्समुळे पण आहे. आणि हा टाईम कमी होतो जसे जसे याचा ॲडहेरन्सचा. सिकलिंगचा टाईम, सिकलिंग इझिली होतो जसे की प्रेसिपिटेटिक फॅक्टर्स आता व्हॅझो कन्स्ट्रिक्शन असेल, नंतर मग मेंटल स्ट्रेसपासनं सगळं, कोल्ड, पेन, रेस्पिरेशन, सगळ्या गोष्टी, इवन व्हॅसो कन्स्ट्रिक्शन, ANSचं. एंडोथेलियम डिस्फंक्शन होऊन जाईल, हिमोग्लोबिन नायट्रिक ऑक्साईडला खाऊन जाईल किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पण आहे, NOला उडवून टाकेल, एंडोथेलियम डिस्फंक्शनेट होईल. तर त्याच्यामुळे प्रॉलिफरेशन होईल वस्क्युलरचं, कारण की बॉडीला ब्लड हवं आहे, तर ब्लडसाठी त्याला बॉडीला वाटतं व्हेसल्स हवे, तर मग व्हेसल्स प्रॉलिफरेट होतील. स्टराईल इन्फ्लेमेशन होतं, हिममुळे वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्लेमेशन, सर्व प्रकारचे WBC, प्लेटलेट, एंडोथेलियम सगळं ॲक्टिवेट होतं. क्लिनिकल फीचर ट्रेट इज असिम्प्टमॅटिक. याच्यात मग आपलं बघितलं, हिमोलायसिस होणार, इन्फ्लेमेशन होणार, इस्केमिया होणार. तर बोनमध्ये पेन होतं, इन्फेक्शन्स होतात, प्रेसिपिटेट होतात, ॲनिमिया होतो, प्रत्येक ठिकाणी इन्फाक्शन्स होतात. रिनलमध्ये असेल कार्डिओमायोपॅथी होते, लंगमध्ये इन्फाक्ट होतात आणि नंतर इन्फिल्ट्रेट्स पण होतात. आपण बघितलं व्हस्क्युलोपॅथी होते, सगळीकडे स्ट्रोक होणार, सगळीकडे इन्फ्लेमेशन होणार, रेटानामध्ये, लेगमध्ये, स्प्लीनमध्ये. डायग्नोसिस पेरिफेरल स्मिअरवर होईल. नंतर सिकल सेल सोल्युबिलिटी टेस्ट आहे, गोल्ड स्टँडर्ड इलेक्ट्रोफोरेसिस आहे, प्रीनॅटल स्क्रीनिंग करायचं फॅमिली हिस्ट्रीमध्ये, नाहीतर ॲम्निओसेंटेसिस, कोरियानिक विलियन्स सॅम्पलिंग पण करू शकतो. DNA बेस्ड अँटीबॉडी टेस्ट पण आहेत. वॅसोऑक्लिव्ह डिसीजमध्ये खूप पेनफुल क्रायसिस होईल, बोन पेन होईल, ॲबडॉमिनल पेन होईल. हा ॲबडॉमिनल पेन इक्लॅम्शिया, प्री इक्लॅम्शियासारखं पिक्चर प्रोड्यूस करू शकतो. ॲडमिट करून सपोर्टिव्ह थेरपी द्यायची आहे. ॲक्यूट चेस्ट सिंड्रोम, पल्मरी इन्फिल्ट्रेट्स होतात, इन्फेक्शन्समुळे किंवा त्या व्हस्क्युलोपॅथीमुळे किंवा फॅट एम्बॉलिझममुळे पण इन्फिल्ट्रेट्स तयार होऊ शकतात. तर ॲक्यूट चेस्ट पेन होतं, ट्रीटमेंट पुन्हा सपोर्टिव्ह अँटीबायोटिक
हायड्रॉक्सी युरिया HbFचं प्रोडक्शन वाढवतो, पॉलिमराईज करतो, पण हा पण टेरॅटोजेनिक आहे आणि एस इनिबिटर्समुळे किडनी फंक्शन चांगलं होतं, परंतु ते पण सेफ नाही आहे, तर सगळेच बंद करावं लागतात. हायड्रॉक्सी युरिया 3 महिन्यापूर्वी बंद करावा लागतो. न्यूअर मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंट आहेत अँटीबॉडीज एट्सेट्रा एक्सपेरिमेंटल स्टेटमध्ये. अँटीऑक्सिडंट द्यायचे, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, नंतर फोलिक ॲसिड द्यायचं आहे 5 मिलीग्रॅम, नॉर्मली 1 मिलीग्रॅम देतो आपण, सिंथेसिसला कामाचं येतं म्हणून. ट्रान्सफ्युजन करायचं कारण की आपण नॉर्मल हिमोग्लोबिन देतो आहे, तर त्याच्यामुळे HbSचं पर्सेंटेज कमी होतं, त्याची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होईल, मग सिकलिंग कमी होईल. ॲटलिस्ट 24 तास पूर्वी द्यायचं आहे ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजनचे स्वतःचे रिस्क आहेत, ते वे करायचे. ट्रान्सप्लांटेशन जीन थेरपी एक्सपेरिमेंटल स्टेजमध्ये आहे. दोघे एकमेकांना कॉम्प्लिकेट करतात, सिकल सेल डिसीज आणि प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये काय काय होतं, ऑर्टिकल कॉम्प्रेशन होतं, व्हिनस स्टॅसिस होतं, नंतर स्वतः हायपर कोॲग्युलेट करतो तो. फिटसवर पण इम्पॅक्ट होतो, ॲबॉर्शन, लो बर्थ वेट आणि फिटल कॉम्प्लिकेशन्स होतात. मल्टीडिसिप्लिनरी मॅनेजमेंट आहे. प्रेसिपिटेटिंग फॅक्टर अवॉइड करायचे, डिहायड्रेशन, हायपोटेन्शन अवॉइड करायचं, वॅक्सिन्स द्या जे पण देऊ शकता, लाईव्ह वॅक्सिन अवॉइड करायचे. फोलिक ॲसिड, अँटीबायोटिक्स, ॲस्पिरिन टू प्रिव्हेंट प्रीक्लॅम्शिया, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन टू प्रिव्हेंट हायपर कोॲग्युलेशन. ॲनेस्थेटिक मॅनेजमेंटमध्ये सगळं जे नॉर्मल आहे ते, आणि प्रत्येक प्रत्येक ऑर्गननुसार त्याच्या टेस्ट लिहायच्या, प्रत्येक टेस्ट आणि रिलेटेड फाइंडिंग्स. लेबर ॲनाल्जेसिया, सेंट्रल न्यूरल ॲनाल्जेसिया इज द गोल्ड स्टँडर्ड. इफेक्टिव्ह लेबर ॲनाल्जेसिया इज मस्ट, कारण की स्ट्रेस वाढेल तुमचा, पुन्हा हायपोटेन्शन आणि ऑक्सिजन कमी होईल. रिजनल वर्सेस GAचं कॉम्पॅरिझन आहे नेहमीसारखं. रिजनलमध्ये हायड्रेशन आणि हायपोटेन्शन अवॉइड करायचं आहे. GAमध्ये हायपोटेन्शन, फ्लुइड शिफ्ट, ब्लड लॉस, माइल्ड असेल RA, सिव्हिअर असेल GA. मेनली केअर घेणं जास्त महत्त्वाचं आहे. पेन मॅनेजमेंट मल्टीमोडल खूप आवश्यक आहे. पेनमुळे स्ट्रेस होईल, पुन्हा सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीमुळे हायपॉक्सिया वगैरे बाकीचे प्रॉब्लेम होतील, ऑक्लुजन किंवा हिमोलायसिस प्रेसिपिटेट होईल. पोस्ट ऑप केअरमध्ये अँटीकोॲग्युलेशन द्यायचं आहे. LMWH फॉर 7 days इन नॉर्मल वजायनल, 6 week फॉर म्हणजे 1 week नॉर्मल वजायनासाठी, 6 weeks फॉर सिझेरियनसाठी. ट्रेट इज बेनाईन, काही कॉम्प्लिकेट होत नाहीत युजली.